हे आहे पपईचं झाड, मस्त छान असं मोठं झालेलं आहे। याला कळ्या पण आहेत छान अशा, पण हे कळ्या अशा तुटून पडतात। कळ्या तुटून पडल्या आहेत त्याच्यामुळं ह्याचा डब्बा छोटा आहे, त्याच्यामुळं ह्या कळ्या अशा गळून पडतायत। त्याच्यामुळं काय करावं लागेल, ह्याला याचं हे काढून दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावावं लागेल भांड्यामध्ये। आपण याला लावण्यासाठी दुसरं घेतलेला आहे, आपण ड्रम घेतलेला आहे छोटासा, त्या आपण ह्याच्यामधून काढून दुसऱ्या ड्रम मध्ये लावून घेणार आहे। चला मग आपण हे झाड काढून घेऊया। हे आपलं झाड ट्रे मध्ये लावलेलं होतं, आता आपण ह्याला काढून घेतलेलं आहे ट्रे मधून, तर आपण ड्रम मध्ये लावून घेऊया। हे आपण छोटासा ड्रम घेतलेला आहे, तर आपण याच्यामध्ये लावणार आहे। कापून घेतलेला आहे आपण ड्रम हा आपलं पपईचं झाड लावण्यासाठी। तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं वेस्ट भरून घेऊया। हे आपण घेतलेलं आहे किचन मधलं वेस्ट निघलेलं घेतलेलं आहे, तर आपण झाड लावताना हे सगळं आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहे। त्याच्यामुळे चला मग हे आपलं किचन वेस्ट निघलेलं आहे, आपण हे पिशवीत भरून ठेवलेलं आहे, हे आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। तर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। हे किचन वेस्ट आपण सगळं ह्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे। नारळाची शेंडी गेलेली होती, काढून टाकलेली आहे। हे आपण थोडंसं पसरून ह्याच्यामध्ये आपण माती टाकून घेणार आहे। माती टाकून आपण ह्याच्यामध्ये झाड लावून घेणार आहे। हे आपण माती घेतलेली आहे कॅरी बॅग भरून, हे आपण त्याच्यामध्ये भरून घेणार आहे। हे पण आपल्या गमल्यामधली म्हणजे कुंडीमधली माती निघलेली आहे, ह्याला आपण वाळवून घेतलेली आहे माती, हे आपण झाड लावण्यासाठी। तर हे आपण ह्याच्यामध्ये ड्रम मध्ये टाकून घेऊया। हे आपण माती आता दाबून गच्च भरून घेतलेली आहे, तर आपलं झाड बसतंय का आपण बघून घेऊया। आपलं झाड पण याच्यामध्ये बसलेलं आहे, तर माती भरून घेऊया आपण याच्यामध्ये। हे गोसावळ्याचा वेल आहे, ह्याच्यामध्ये आपण तसंच ठेवणार आहे। ह्याच्या मुळ्या बाहेर निघलेल्या आहेत, ते पण आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये।